नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे ओपनचं आणि त्या मैदानामध्ये मथुर या बैलगाडा क्षेत्रामध्ये बिंजोडचा बादशाह सेमी क्रमांक 1मध्ये आपल्याला दिसेल. आणि मथुरचा पायरा जो आहे तो शंभू नावाचा आहे, दो बैल. आणि नक्कीच अच्युत ड्रायव्हर रेठरेकर हे पोरं का असते ते काही कळलं मला. 1 नंबर सेमीमध्ये गाडी पळणार आहे आपल्या मथुर आणि शंभूची. नक्कीच बघूया काय का मला कशाला हसताय काय कळलं मला. बोलू का नको इथं त्याला का तुम्हाला घरात घेऊन चुकी आहे. सेमी क्रमांक 1मध्ये आपल्याला बिंजोडचा बादशाह मथुर आणि शंभू ही जोडी पळताना दिसेल. आणि नक्कीच संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं असेल. मथुर कशा पद्धतीने बोलतोय, मधनं गाडी लागली. आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा बकासूर आणि शंभूला. आणि त्याच सेमीमध्ये एक मोठी लढत आहे, शॉटगन मेहरबान आणि आबांचा पाखऱ्या. एक मोठी लढत आहे सेमी क्रमांक 1मध्ये. आणि नक्कीच बघूया कशा पद्धतीनं लढतायत ही पोरं का असते ती मला तीच काय कळना. हे असू नको बस. नक्कीच 1 नंबर सेमीमध्ये ही मोठी लढत आहे. 5 नंबर सेमीमध्ये आपल्याला विमान दिसणार आहे मुंबईचा. 7 नंबर सेमीमध्ये राईना आपल्याला दिसेल किरणाप्पांचा. आणि बक्कासूर कोणत्या सेमीमध्ये दिसेल, बक्कासूर आपल्याला सेमी क्रमांक 8मध्ये दिसेल. तास क्रमांक 1 पुन्हा एकदा नशीब बक्कासूरचं साथ नाही देत, कारण की बक्कासूर आणि बावऱ्याची साखरवडीच्या गाडी पब्लिकनं लागली. काय म्हणायचं बघा, मोहिल शेठ त्या दिवशी मैदानात म्हणलेलेच होते मला की नशीब साथ देत नाही आपलं. जरी गट सेमी आणि फायनल या तिघातला कुठलं तरी फायनल येतेच. असो, बैलामध्ये धमक आहे, आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो बैल काय पळतो, कशा पद्धतीनं पळतो. बघूया बक्कासूर पब्लिकनं गाडी आहे 8 नंबर सेमीमध्ये. मथुरची सेमी क्रमांक 1मध्ये गाडी आहे. तास क्रमांक 5मध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात त्या सेमीकडे, दोन्ही सेमीकडे लागलेत. बघूया सर्जाचा सेमी काय समजला, काय नेटवर्क अडकते त्याच्यामुळे काय समजत नाही आहे. पण असो, आज गुलाल 100% या दोघांनी घ्यावा एवढीच त्यांच्या फॅनची इच्छा आहे, माझीसुद्धा इच्छा आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि नक्की ते पोरं हसते ते काय कळणं झालं.